छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीचा फटका, पूरग्रस्तांना टिपटीनं मदत देण्यासाठी याचिका उच्च न्यायालयात, याचिका दाखल. सोन्याच्या दरात 800 रुपयांची घसरण, सोन्याचा दर 1,17,000वर, चांदीच्या दरात 1,000ची घट. नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार मेळावा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम. जालना देशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई, हॉटेलमध्ये देशी दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल, लोकशाही न्यूजनं बातमी दाखवताच हॉटेलवर धाड. कोल्हापुरात आज भाजपची विजयी संकल्प सभा, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पार पडणार सभा. भुदरगड तालुक्यात सभेचं आयोजन. भारताचा अहमदाबाद टेस्टमध्ये विजय, वेस्ट इंडिजवर केली मात. भारताचा 1 इनिंग आणि 140 रन्सनं विजय. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांची शानदार गोलंदाजी. करमाळ्यात महेश चिवटेंवर प्राणघातक हल्ला, महेश चिवटे, मंगेश चिवटे यांचे बंधू दिग्विजय बागल, रश्मी बागल यांच्यावर हल्ल्याप्रकरणी आरोप. विनापरवाना होर्डिंग लावल्याच्या प्रकरणात आंदेकर टोळीवर एकाच दिवशी 2 गुन्हे दाखल, 8 जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यात दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड, काशीवाडी आणि लोहिया नगरमध्ये अज्ञातांकडून तोडफोड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.